दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। रविवारी तिसगाव येथील भानुशाली हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात कोलचेवाडी, तिसगाव, काटेमानवली, चक्कीनाका आदी परिसरातील शेकडो वृद्धांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी महेश गायकवाड यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, पुष्पा ठाकरे, माजी नगरसेविका सुशीला माळी, संगीता गायकवाड, मीना मुठे, शरद पावशे, राजाराम पावशे आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशहर प्रमुख प्रशांत बोटे, शाखा प्रमुख प्रशांत अमीन, कृष्णा पाटील, शंकर पाटील, सुजाता शिंदे आणि शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले। दरम्यान महेश गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरिकांना संबोधित करताना म्हणाले की राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यांचा लाभ घेणे हा तुमचा हक्क आहे। त्या योजनांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना शाखा आणि आमचे शिवसैनिक सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे गायकवाड म्हणाले। शिवसेना शाखेत शासनाच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांचे प्रश्न 100% सोडवले जातील असंही गायकवाड यांनी सांगितलं। खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आपण राबवतो, आम्ही घराचा काही लोकांना आधार देऊ शकत नाही, पण पावसापासून वाचण्यासाठी छत्रीचा आधार देऊ शकतो, ही गोष्ट महत्त्वाची वाटते, म्हणून आम्ही छत्री वाटण्याचा कार्यक्रम ठेवत असतो। अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये जेव्हा सकाळच्या वारीला बसत असतो मी, तेव्हा बऱ्याच समस्या जाणून घेत असतो। मला वाटतं त्यांच्या समस्या काही मात्र काहीच नसते, एकच समस्या असते, घरातल्या काही लोकांना जडपणा होत असलेले। बऱ्याच लोकांना असं वाटतं की जेव्हा घरात ज्येष्ठ नागरिक असतो त्यांना असं वाटतं की आम्ही त्याच्यावर उपकार करतो, पण त्यांना ही जाण नसते की त्यांनी आपल्याला घडवून आपल्यावरती उपकार केलेले आहेत। या ठिकाणी मला वाटतं एवढंच बोलावंसं वाटतं की आपण आपल्या पेन्शन ज्या असतात त्या पेन्शन ज्येष्ठ नागरिकांच्या चालू आहेत, बस सेवाच्या चालू आहेत, हलगर्जीपणा करू नका। माझ्या कार्यालयामध्ये आले तरी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळेल। त्याचप्रमाणे आपल्याला शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजना अंतर्गत सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे। तो आपल्या हक्काचा आहे। आपल्याला आपले जे कार्य आपल्याला ज्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी आणलेले आहे, शिवसेना शाखा प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल, उपशहर प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, ज्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केले, घेऊन आले, त्या लोकांना आपण संपर्क करा, जेणेकरून आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे। म्हणजे आपल्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या आरोग्यापासून आपल्याला शासनाच्या योजनांपासून आधार देण्याचं काम जर होत असेल तर ती शिवसेना शाखा आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे आपण आमच्याकडे ज्या काही समस्या घेऊन याल त्याचं 100% निवारण करण्याचं काम शिवसेना शाखेतून होत असताना ते आम्ही करत आहोत। त्यामुळे आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्या या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा, त्याचप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी करावी। प्रमाणात उपस्थित असलेल्या महिला पदाधिकारी, अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक, या कार्यालयात आल्यानंतर महेश गायकवाडच्या किंवा शिवसेनेच्या कार्यालयात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती नेहमीच हसू असतं। त्याचं कारण असं आहे की त्यांची सेवा 100% होते, महेश गायकवाडांकडून होते आणि शिवसेनेच्या सगळ्याच कार्यालयातून होते। मी आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सांगेन, जसं महेश गायकवाड यांनी सांगितलं तसं सर्वप्रथम आपण आपली काळजी घ्या। आपल्याला येणाऱ्या कुठल्याही अडचणीसाठी संपर्क साधा। आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला पुरवल्या जातील। आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात पावलं उचललेली आहेत आणि त्यांच्या हातून खूप सत्कार्य होणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्याशी नेहमी संपर्क साधा, महेश गायकवाडांशी संपर्क साधा।